नमस्कार गाववाल्यानो, मी दशावतारी कलाकार सुधीर तांडे। आज वराडचो बाजार म्हणजे दुसरो सोमवार। गेल्या सोमवाराक ह्यो बाजार सुरू झालो। म्हाका येवक बरोच उशीर जाल्लो। उशीर म्हणजे काही 10-10:30 मी येले तर लोक अति उत्सवान येली, उत्साहात येली आणि लवकरच खरेदी करून घरात गेली। तर आज मी अगदी लवकर येले, 7:30-8 वाजताच मी आज येलो ह्या बाजारात। तर माझा आराधना लोककलेची हा यूट्यूब चॅनल असा, कोणी जर ह्या सबस्क्राईब केला नसल्या तर सबस्क्राईब करा आणि बेल दाबूक विसरू नका। तर ह्यो आता बाजार ह्यो बघा भरलेलो हा बघा। बाजारात लोक येऊक सुरू झालेली आहेत, कारण आज मी थोडं लवकर येलो आहे। हे आमचे शेजारी तर हे सिद्धेश सावंत आमच्या बाजूचं म्हणजे वावळवाडीतलो माझा शेजारी सागर मसाले म्हणजे रुचकर सागर मसाले म्हणून प्रसिद्ध असत। सिंधुदुर्गात त्यांची एजन्सी आहे, जिकडे तिकडे दोडामार्गपासून इकडे कणकवली गुराळ मालवण वगैरे सागर मसाले ह्या नावाने हे मसाले सेल करतात। तर आता या वराडच्या बाजाराबद्दल थोडा बोलतील तुमचे मित्र बबन पंचाळ हे वराडात सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असते, काही त्यांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद असता। तर आता आपल्या वराडच्या बाजाराबद्दल ते नक्कीच आपला मत। आठवडे बाजार सुरू झाला वराडचो। बऱ्याच वर्षापासून ही संकल्पना गावाल्यांची होती की गावात बाजार भरवचो, आणि बाजार भरवचं एकच कारण की ते स्थानिक जे शेतकरी असतात त्यांचा माल कुठलाही म्हणजे वेळ म्हणा किंवा पैसे न खर्च करता इथले इथे खपाचो, अशी आमची एक सगळ्या गावातल्यांची संकल्पना होती। आणि ती मग वाटतं आता चांगल्या प्रकारे याच्यात उतरतात आणि सगळे व्यापारी पण आमच्याकडे इलेले असत। बाहेरच्या आम्ही थोडेच व्यापारी बोलवतो, कारण आपल्या इथल्या स्थानिकांचा माल आपण खपवतो असं, याच्यासाठी ही संकल्पना राबवली। पण मस्त प्रोत्साहन मिळता आणि मग वाटतं हो असंच बाजार आणि जर सगळ्यांनी सहकार्य केला तर याच्यापेक्षाही मोठं होईल। आणि सगळ्यांका त्या निमित्तान व्यवसाय तर बरेच आता आम्ही बघितले, गेल्या बाजारात आमचे स्थानिक 4-5च होते, पण आज जवळजवळ 10 ते 15 जण स्थानिक असत। ते सर एक बरं वाटलं की इथल्या स्थानिकांनी व्यवसायात उतरायचा, आणि त्यांनी सांगितलं जर काय सहकार्य असत तर आम्ही ठराविक जण असतो गावातले सगळे मिळून तुमका सहकार्य करूक तयार असो, आणि त्यांनी उद्योग म्हणून घेऊ की ह्या व्यवसायात उतरूचा एवढीच आमची संकल्पना होती। ती मग वाटतं ती साक्षात उतरता। धन्यवाद। आज आमचा हा जो वराडचो एक मिनिट नमस्कार। आमची ओळख वराडचो परब जो का आमचो चिवडो बनवलो जाता वराडच्या परबांचो, तो आमच्याकडे बनवलो जाता, तिचे आम्ही मालक। आमची ही तिसरी पिढी असा चिवडो बनवण्याची। जसं आमचो आज वराडच्या परबांच्या चिवड्याच्या नावान प्रसिद्ध असा, कोकण रिलेट म्हणा किंवा अन्य ठिकाणी म्हणा, आमचो ह्यो चिवडो अन्य ठिकाणी सुद्धा जाता विक्रीसाठी। तसं आमचो आज ह्यो आठवडो बाजार हो सुद्धा असंच प्रसिद्ध होतो ही आमची स्वामींची मी मनापासून प्रार्थना असा, आणि हो असं होतो। आज सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावात जे काही उत्पादन करून बाहेर जाऊन विक्री करतात त्यांना आधी एक चांगल्या प्रकारे एक स्टेज मिळालेलो असा की इथे विक्री करतो। त्यामुळे बाहेरचे लोकसुद्धा बाबा त्याला गावात आपले ऑर्गॅनिक शेती म्हणून ऑर्गॅनिक भाजी म्हणून जी विकली जातात ती भाजी आज आपल्याला विक्री मिळतली आहे, आणि ती भाजी आज आमका सगळ्यांका ती चांगल्या प्रकारे उत्तम दरात मिळतली। त्यातून लोकांनी खरोखरच फायदा घेवचो असा। धन्यवाद। तर हे आमचे आपा फाटक असे मोठमोठ्या बाजारात भाजी वगैरे घेऊन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विकतात। तर त्यांचं मत काय आपल्या गावच्या बाजाराबद्दल?
आमच्या गावच्या बाजारामध्ये गेल्या का आमका 25 ते 30 लोक आम्ही बाजारात बसलो. आता या टायमाक 60 लोक बाजारात आम्ही गेलो, 60 ते 65 लोक. म्हणजे दिवसांदिवस आमची वाढ चालू आहे. म्हणजे पुढच्या बाजारात नक्कीच 80 ते 100 लोक होती. म्हणजे विकणारे बऱ्यापैकी विकणारे आणि बऱ्यापैकी खप असा सगळे आणलेली जिन्नस त्यामुळे या बाजारात आम्ही जास्त प्रमाणात थोडी भाजी आणली आणि आता आमची 50% भाजी संपली, 50% शिल्लक राहूया. एक पाऊण एक तासात आमची भाजी संपूर्ण संपा नाही आला आणि बराचसा आमका इथे या प्रोत्साहन. आता या बाजारात आणि बदल झाला. फुलं इली विकास, मिरची इली, नारळ नाही गेल्या बाजारात इले ते पण खपले नाही आला. अशा तऱ्हेने आता भांडी इली म्हणजे प्लॅस्टिक बिस्टिक वाढत हा काय नाही काय विषय वाढत हा. तर हे पहिले आमचे वराडचे म्हणजे माझे शेजारी बाळा राणे आणि आता ते सोलवड्या ग्रावतात पण भाजी वगैरे घेऊन गेले. पहिल्यांदा बाजारात आमका जावं लांब पडा. आता या वराडचं झाल्यामुळे आता 5 मिनिटाच्या अंतरात पेट्रोल वगैरेचे गाडी वगैरे त्याचे पैसे वाचतात. त्यामुळे बाजार तिथे देतात सगळं आणि काय सगळं जवळ पडलं त्यामुळे सगळं पोहे तेव्हा आम्ही घेऊ शकतो. बाजार ताक या 20 रुपये अर्धा लिटर, 1 लिटर 40 रुपये. तर ह्यो ताक विकणारो आमचो मित्र अगदी तरुण दमाचो, तरुण कॉलेज वगैरे केल्याने अजून एक तरुण हा आणि तो ताक वगैरे खरंच तो एक उत्कृष्ट पक्वाजवादक हा, उत्कृष्ट एक भजनीबो हा. आणि ह्या बाजारात तो ताक वगैरे तरुण मुलांनी असो व्यवसाय वगैरे करणं गरजेचं. आज त्यांनी छोटो उद्या एक मोठं तो व्यावसायिक होऊ शकता. कारण व्यवसायात पैसो हा नोकरी वगैरे शोधण्यापेक्षा यात अशा तरुण मुलांनी जर बाजारात मार्केटमध्ये जर आपण काहीतरी विकण्याचा प्रयत्न वगैरे केलो तर त्यातून चांगला उत्पन्न मिळू शकता. माझा चेडू मुंबईत बघता हो सांगता मम्मी तुझ्या नाही दिसलो गेल्या बाजारात असं आता ह्या बाजारात दिसतं त्यांना बघूक सांग. भाई येऊ गया दोघांचा गाडा दोघांचा सगळे येऊ काय हा नुसती लाईट मारून जाऊ नको. दिसतंय ना ओके. 20 रुपये 30 रुपये. कशी सांगते पाहिली 165 रुपये पाहिली ही पाहिली जाईल 3 किलोमध्ये एक पाहिली. ते त्यांच्या खायला कशी सवी ना पाहिली हो 3 किलो म्हणजे 4 घेईल असे तो हिशोब घालते ना. सवाई शहरात आता ह्या झाल्यामुळे फक्त अर्ध्या पावसाचा फरक. पाणी बघायला गो चालू केला टाकीत काय आले पाहिजे सर आता खाली खड्डो टाकीत.
तर हे आमचे वराडगावचे ग्रामस्थ अशोक परब, बबन पांचाळ वगैरे, जगदीश परब त्यांची काही बोलले आहेत मगाशी बाजाराबद्दल. पण आता हे आमचे संदीप परब, आमचे मित्र, ज्यांनी खूप काही धडपड चालू असता काही गावात वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा होण्यासाठी. तर ते आपलं मनोगत आणि इतर काय काय सांगतील तुमका की मागचो बाजार पहिल्यांदाच भरलो सोमवारचो आणि आता हे दुसरो बाजार. तर काय याच्याबद्दल काय मत, म्हणजे काय विक्री वगैरे होता की नाही काय? नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये आमचा पहिला बाजार भरला. त्यामध्ये जवळजवळ गावातल्या सर्व ग्रामस्थांची, महिलांची एक अशी मागणीच होती की आता आमच्या वराडगावामध्ये, कारण कुडाळ आणि वराड हा गाव आपला सरमळ सोलवडा ब्रिजमुळे एकत्र जोडला गेला आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी एक मोठी मार्केट होऊ शकतं, ही संकल्पना सगळ्यांचीच होती, ग्रामस्थांची. आणि त्यातून सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी गेल्या सोमवारी आमचा पहिला बाजार या ठिकाणी भरला. जवळजवळ एक 38 व्यापाऱ्यांनी या बाजारामध्ये आपला सहभाग दर्शविला आणि त्यातून जवळजवळ आम्ही प्रत्येक व्यापाऱ्याला विचारलं होतं ते 80 ते 85 हजाराची पहिल्याच आठवड्यामध्ये आणि पहिल्या बाजारामध्ये आमची या ठिकाणी विक्री झाली. आणि त्यातून 30 ते 35 हजार रुपये आपले स्थानिक जे गावातील व्यापारी होते. त्यामुळे मी स्वतः पण होतो. मी या ठिकाणी चंदगड नाचणी लावतो इथे. गेल्या आठवड्यामध्ये 3 पोती नाचणी एका 12-12:30 संपून गेली. अरे बापरे. 30 ते 35 हजार रुपये इथल्या स्थानिक लोकांनी आम्ही या ठिकाणी आमच्या या मार्केटमध्ये, आमच्या या बाजारामध्ये आमच्याच लोकांना माल विकला आणि आमच्या गावातील पैसा हा आमच्याच गावामध्ये राहिला. त्याचबरोबर इथले जे आमचे ग्रामस्थ रिक्षा वगैरे करून जातात त्यांचे देखील पैसे या ठिकाणी वाचलेल्या ज्या आपल्या भगिनी माता आहेत त्यांचा देखील वेळ देखील कमी खर्च होतो, कारण येतात, एक 15 मिनिटाचे बाजार करतात, निघून जातात. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये सरमळ सोनवडा या ठिकाणून जवळजवळ 70 लोक आले होती बाजारला. परंतु आज आमच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्या लोकांना इकडे येता नाही आलं. त्यामुळे एक 70-80 लोक अधिकच आली असती, कारण पहिला हा दुसरा आठवडा लोकांना समजलं आहे. त्यामुळे तिकडचं एक आमचं नुकसान आज सोसावं लागलं की एक तिकडचे 100 लोक येणारी होती, यास येऊ शकली नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्या प्रकारची आम्ही त्या वस्तू लावलेल्या आहेत. म्हणजे कपड्याची दुकानं आहेत, कांदा, बटाटा, भाजी, गावठी भाजी, नारळ आहेत, सुकी मच्छी आहे. त्यानंतर घरगुती प्लॅस्टिकच्या आपण जे सेलमध्ये वस्तू घेतो घरगुती, त्याचं कॉस्मेटिक सामान आहे. अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि भविष्यात नक्कीच आमच्या या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून 100% आम्ही एक वराड ही एक बाजारपेठ म्हणून नक्की उद्यास येईल असा आमचा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. म्हणजे नाचणी ह्या गावठी भरपूर या ठिकाणी सांगितलं ना की मी 3 पोती विकली. आज आम्ही हल्ली पंढरपूरला गेल्यामुळे मला चंदगडला जाता नाही आलं. त्यामुळे आता 2 पोती होती, त्यामधला फक्त एक मला 10-12 किलो नाचणा शिल्लक आहे. आणि जवळजवळ मला 40 ते 45 पायल्याची ऑर्डर, 4 ते 120 किलोची ऑर्डर मला आज देऊन गेले. त्यांना पुढच्या ऑर्डर मला द्यायची आहे. खूप म्हणजे वराड गावात असो उत्स्फूर्त असो प्रतिसाद आपल्याला मिळालेलो असा. 100%. खूप. जय वेताळ. जय वेताळ. रेल्वेमध्ये काम करतो, दिवा ट्रेनमध्ये असतो, चिवडा विकतो रेल्वे चिवडा विकते. आणि आता आमच्याकडे सोमवारचा बाजार सुरू केला, त्याच्यामुळे मी आता हे कांदे आणि बटाटे गावच्या लोकांना मिळावे म्हणून स्वस्त दरात विकत आहे. कांदे आणि बटाटे हा दुसरा बाजार आहे. आणि कांदे बटाटे स्वस्त दरात विकत आहे. म्हटलं गावात एक दिवस सुट्टी करायची आणि कांदे बटाटे विकायचे असं ठरवलं आहे. बाकी काय एक बस. हे भोपळे कसले? इलायची भोपळे. होय, वराडात केले जातात. वराडात केले जाते. बघा, एवढे वर्ष राहून आमका माहिती नाही. माझे नाव
सुलक्षणा स्वप्नील दळवी. मी वराडगावची राहणारी. माझं इकडचं नाव बाहेरचं सुभदा बोबाटे. खूप दिवसांनी गमतो. नाटक करू नाही करू होता. तुमचं नाव तर काय विचारलंय काय तर शशिकांत वराडकर ना. ह्या कोण हे कोण हां नेरूरचे. कुडाळ तिकडे आम्ही बेळगावचे पण राहायला कुडाळ. मग इकडे नेरूर ह्या सोनर्डा पुला नेलात तुम्ही आता. तिथं एक सोपे पडला ना जवळ पडला. हां हां काय मग ह्या वराडच्या बाजारात कसा बरा वाटला. पहिल्यांदाच दिला नाही गेले बाजारात हो झालेली ह्या विक्री. अरे वा खोटा बोलायचं आहे ते व्यापार व्यवस्थित मस्त झाले. होय ना. अरे छान. तुम्ही कुडाळच्या बाजारात तिकडे ह्या वगैरे आता ह्या आपल्या सोनवडा पुलामुळे थोडा जवळ झाला. इकडूनच गेला मागच्या पहिल्या आठवड्यात गेला पहिल्या बाजारात समोर झाली विक्री व्यवस्थित झाली ना. हो 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 छान. ठेवले तुम्ही खायले हो कुडाळ पहिले हे खायला सोमवारी नाही आज पहिल्यांदा जिल्हात. हां 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 आता ह्या पुलामुळे जवळ पडला थोडा. तुम्ही मूळचे खायचे बिजापूर काय काय हां तुम्ही काय घेऊन येला. हां 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 होय होय. तुमचं गाव खायचो ह्या आपल्या वराडची कोण नाव काय हां कुसरवे. हो हो आगलावे. तो आगलावे म्हणून एक ना ह्या वराड हायस्कूलमध्ये काही वर्षापूर्वी एक विद्यार्थी होतो ना. हां 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 तर हे वराडच्या ह्याच्या बाजारात आता कपडे वगैरेची पण दुकानं लागत होती. आता एक बरा म्हणजे अगदी काय कोण काहीतरी काम बिम करून येऊ शकतात किंवा कोण ढोरकारी वगैरे जरी असलं तरी ढोरा बिरा सोडले काही इलो बाजारात काही कपडे बिडे होय तर आपलं घेऊन जाऊ शकतो. काय म्हणतो तुम्ही मागच्या बाजारात होता तू. मागच्या बाजारात काय आणलेलं
सुक्या खोबरा खपलेला सगळा सगळा खपलेला. अरे वा. सुक्या खोबरा आणि इथं खोबरेल ते गावठी. कट्ट्याच्या बाजारात तू असे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नारळ वगैरे विकतात. हो बरोबर. तर ह्यो तुझ्या गावचो बाजार असा काय वाटतं तुका? काय नाही, गावात चालना देऊ पाहिजे व्यवस्थित आणि आपल्या गावात म्हटल्यानंतर व्यवस्थित गाव पुढे येऊ या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत असो. हो बरं असं. नारळ तर ह्यो आमचो मित्र आमचो शेजारी संतोष माडगो दशावतार नाट्यप्रेमी श्रीदेव वेताळ नाट्य मंडळातून दशावताराचो मार्ग म्हाका हेने दाखवले. नंतर दशावतारात व्यवसाय नेऊन म्हाका हेनेच सोडल्या. त्या दिवशी कसं 10:30 वाजता येईल मी तो सगळा संपलाला विका. त्यामुळे म्हटलं आज जाऊया. स्पेशल गावठी नारळ बघा तिकडे घ्या इकडे. काय मग तुमचं गाव खयचो? युपी. मग हेरवी खाई असतास तुम्ही? कुडाळा. तिकडे बेकरी वगैरे. हो. मी आता वराडच्या बाजारात गेला. सोंदवडे फुलामुळे थोडा सोप्या पडला ना येऊचं. तर ही चांगली सगळे बाजार करतात. सगळं ह्याच्याकडे असं गावठी बघा. हे आता गावठी खोबरा सुक्या खोबरा त्याच्यानंतर सुरण म्हणा ना आमच्याकडे त्याला सुरणच म्हणतात. चांगली भाजी वगैरे जातात अगदी. त्यानंतर हे शेंगे हे काकडे वाली. मग तुम्ही कुडाळच्या कट्ट्याच्या मोठ्या बाजारात असतात ना? चांगल्या कट्ट्याच्या तर असतात. तुमचं गाव खायचं मग? वराड. हां मग कट्ट्याचं मोठं बाजार तुम्ही करता जिथं भाजी वगैरे अगदी होलसेल याने तुम्ही विकता. करतो पण सगळे आठवडे बाजार करतास. हय वराड भिडी आहे ना? भिडी आमच्या त्या मित्राचं नाव कसं आता? हां प्रशांत भिडी. हां मग आता आपलं हे वराडचं जवळचं बाजार काय बरा वाटतं ना? मागच्या बाजारात गेलात? हां ठीक आहे. ही सगळी गावठी भाजी गावठी नारळ. बरी बरं झाला आता सुरुवात आहे बाजाराची. आता येतलेत लोक. ऐकलं काय काय आज या तांदळाचं पीठ आणि पेटी ना? तुमची वराड हकत ना आपण अरे होय कसं जाता? होय असंच जाता. बरेच आपल्या गावातली आहेत ना पण मी त्यांना ओळख नाही. हो असं जाता. पुरुष मंडळी सगळे ओळखीचे ना? नाही होणार ना त्याच्यामुळे. मग भाई काय तर कट्ट्या बिट्ट्या बाजारात असतो तो. आज आहे आपल्या गावात काय मस्त ना? मागच्या बाजारात होतास भाजी खपलेली सगळी खपलेली? हां तो काय पहिलो चहा होतो ना गावठी कोंबे? तू काय आपल्या वराड सुसवरतळी ना? नाव कसं आता? ललित. मग तू आता काय सरमळसून येला ना? मग अशी खूप भाजी होती तुझ्याकडे? भाजी होती. होय नाही म्हटलं जागा एकदा बघूया म्हटलं फिक्स आहे. मागे गेल्या वेळेस तसं असंच बघू गेलेलं आहे. आता म्हटलं बघूया जागा फिक्स सुट्टे हवे तुका काय हवे? तिळगुळचे लाडू आहे. त्या सोनवड्या फळामुळे आता तुका ह्या पडला ना? आता हे जातलं मग
लाडवाडीत नाही ना. चल बाकी बरं ना. हो हो बरं बरं. काय मग अभि? हा सुके बांगडे 50 रुपये फक्त. चला 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 सुके बांगडे. मग मागच्या काय होतं तू? मागच्या सोमवारी पहिलो बाजार भरलो. पहिलोच बाजार माशाचा. हां होय होय मागच्या बाजार काय नाही होतं. एवढं होतं कारण पहिलोच बाजार बघू म्हटलं. हो काल म्हटलं जाऊया सुक्याचा सुरुवात करूया. होय सुक्या खपताला. तर हे आमच्या वराडचे म्हणजे वावळीतले माझं शेजारी. आता ही फुला खपतली सगळी. आता बाजाराची सुरुवात झाली आहे. काय मग तू शुक्रवारचो कट्ट्याचो बाजार करता? आपलो हे आता वराडचो बाजार फुला घेऊन येलं. काय मग आपल्या हायल्या वराडच्या बाजाराबद्दल काय? बरं आहे ना. आता अजून बाजार भरलो. वराडा जेवढी सोय होता ते चांगला आहे ना. हां शेवटी कसं कट्ट्याला जायचं परत 60 रुपये 120 रुपये गाडी भाडा वगैरे द्यायचं. जवळच्या जवळ होते हे चांगलं आहे. चला सुके बांगडे. कांद्यावाल्यांकडे किती नाही कांदे घेतलं दुकानदार असताना काय दादा ना दादाच आहे. तर ह्यो माझा मित्र संदेश आळवे याचं हे भुशारी दुकान आहे अगदी बाजारातच. या बाजारामुळे आता सोंदवड्याची लोक वगैरे सरमळची वगैरे येतात ना. मग तुका काय वाटतं की विक्री वाढत ह्या दुकानावर की काही कमी होईल? वाढतले ना. हो माझा मित्र बाबुल मसूरकर. आम्ही शाळेत एकत्रच होतो. तर बघू आपल्या ह्या वराडच्या सोमवार बाजाराबद्दल काय सांगतात त्याच्याकडसून आहे काय. नमस्कार मंडळी. आज आपल्या गावचं सोमवारचं आठवडा बाजार दुसऱ्या आठवड्याचो ही संकल्पना मुळात आधी आमच्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन घेतली गेली. पहिलो बाजार हे मागच्या सोमवारी गेलो. लोकांचं चांगल्या प्रकारचं उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळालो. मूळची संकल्पना कशी लोक आमच्या गावामध्ये नदीचं हे लागून असल्यामुळे आमच्याकडे छोटे मोठे उद्योजक आहे. मग त्यांना बुवा चालना मिळावी गावाचा विकास होतो यासाठी आपल्या गावातील लोकांनी व काही सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोज सोमवारी आपल्याकडे आठवडा बाजार भरायचो असं ठरलो. त्याप्रमाणे पहिलो बाजार अत्यंत यशस्वीपणे पार पडलो. आज दुसरं पण इतके चांगल्या प्रकारे हे तसेच एक छोटंसं उद्योग म्हणून माझं पण वडापावचं हे धंदो की बाबा माका पण थोडेफार काहीतरी मिळाले. पण चांगल्या प्रतीचं प्रतिसाद मिळतं. लोकांचं पण चांगलं आहे. आजूबाजूच्या गावातील लोक पण येऊन जाऊन हे करतात. तर असंच उत्तर सगळ्यांची ह्या बाजारासाठी उपस्थिती राहून व्यवस्थितप्रमाणे बाजार चालवतो. जो वडापाव धंदो याच्यातनं माका पण 4 पैसे मिळायचे. माझं पण खूप होतो. लोकांना पण त्याच्यामुळे प्रतिसाद मिळायचो. हे आमचा उद्देश. हो जरा माका पाठवून ठेवा ती. मी जाऊ तर बघा गावात बाजार असल्यामुळे अजून एक उपयोग झालो ही मातीची भांडी वगैरे. कारण आता मकर संक्रांत आता 2 दिवसावर येईल. त्याच्यामुळे या सगळी सुगडा वेगळा आपल्या गावठी भाषेत एका सुगाडच म्हणतात. तर ही आपली गावचीच भंडारवाडीतली मयेकर म्हणा विकता हा हे चांगल्या पद्धतीने. किती दिले तुमका? 100 दिले ना.
आपल्या गावातल्या लोकांनी आपल्या गावठी कडधान्य वगैरे विकू कांदे हे चवळे असत त्याच्या हे कुळीत त्यानंतर हे उडीद असत हे चवळेचं पालो मस्त लागतात त्याच्यानंतर हे कुळीत असत तर हे असं ह्या काय काय व्यवस्थित अगदी हे मूग वगैरे तर ह्या लोकांना काही फायदो झालो चांगला ही चवळी वगैरे असतात हे परत मूग असत आणि हे तांदूळ असतात उकडे तांदूळ त्याच्यामुळे हे सगळं मिळतं व्यवस्थित अगदी सगळे हे घेऊन येतात आणि आपलं हे विकतात आपलं बाजार तर हे गावठी सुरण अगदी औषधी असतात ते लोक औषधी म्हणून एकदम त्याची भाजी खातात मूळ व्याध वगैरे जर काही कमी होण्यासाठी तर ह्याचा उपयोग केला जाता ह्या सुरणाची भाजी वगैरे खाल्ली जातात आयुर्वेदिक गावचे सुभाष खानोलकर यांचं पण चिवडो असो रेल्वेत वगैरे असो प्रसिद्ध गावात तर काय वाटतं तुमका वराडात बाजार भरलो तुमचं रेल्वेत वगैरे चिवडो जाता खूप स्वादिष्ट वगैरे असो असा तर ह्या बाजाराबद्दल तुमचं मत काय आमच्या बाजाराबद्दल मत आमचा म्हणजे आजपर्यंत जे आता आम्ही उसळपाव म्हणा भजी म्हणा वडापाव म्हणा हे जे करत नव्हतो त्या बाजाराच्या माध्यमातून आमका करता आला म्हणजे करूचा लागला उलट चिवड्याची उद्योग जो आपलं वाढलो बाहेर ठिकाणी पाठवण्याचा जो ह्या माणूस असा तो थोडंसं वाढलेलो असा ह्या बाजारामुळे कसं म्हणलं आणि याच्यामुळे बाजार अजूनही पुढे वाढणार त्याच्यामुळे आमचा धंदा अजून वाढण्याची म्हणजे बाजारामुळे ह्या फायदा एरवी आपण हे सर काही भाजी वडेपाव वगैरे असं करू आपण कसे आधी काय करत नव्हतो त्यामुळे आम्ही एका बाजाराच्या कोणाच राहिल्यासारखं जातो वाटत बाजारामुळे आपल्या गावात काहीतरी असला असा निर्माण लोकांना आवड लागली लोकांचे 4 पैसे बाजारात लांब जाण्यापेक्षा जवळ मिळतं आपल्या घरात याच्याही लोकांना फायदा झाला आणि इकडे कसा बाजारामुळे आपण चिवडो जाता आणि वेगळं म्हणजे भाजी पाव उसळपाव वडापाव वगैरे ह्या आणखी वेगळे वाढले खूप खूप धन्यवाद तर आमच्या वराडगावचे उपसरपंच आदरणीय गोपाळ परब यांचा ह्या बाजाराबद्दल काय मत जरा जाणून घेऊया हे गोपाळ परब काय मग बाजाराबद्दल काय आपल्या वराडगावात बाजार भरलो लोकांची संकल्पना म्हणजे ग्रामस्थांची सगळ्या आपल्या गावल्यांची आणि आपल्याला मित्रमंडळ सगळा लोकांची चांगली संकल्पना इथल्या स्थानिक लोकांना स्थानिक लोकांचा रोजगार मिळू शकतो हे आमचे वराडगावचे अशोक परब म्हणजे माझ्यासाठी खूप आदरणीय असतात ते कारण पहिला मी वावळीत साक्षात्कार नाटक बसवलं आम्ही मी थंयसर पडदे नाटकात स्त्री पार्ट केलंय आणि मग हे अशोक परब म्हाका हयसर देवळाकडे घेऊन येले वेताळ मंदिराकडे श्रीदेव वेताळ नाट्य मंडळात म्हाका हेनी हाताक धरून आणल्यानी आणि मग हयसर दशावतारी नाटक वगैरे हयसून मी प्रारंभ करून मग एवढी जर आता प्रसिद्धी वगैरे माझी झाली म्हणजे मी स्वतःच्या ह्यानी नाही सांगणार म्हणजे एक लौकिक मिळाला त्याची सुरुवात हयसून म्हणजे अशोक परब म्हाका हे देवळाकडे घेऊन येले तर ते सुद्धा ह्या वराडच्या बाजाराक असत काय मग ह्या बाजाराबद्दल तुमचा मत काय असा बाजाराबद्दल म्हणजे की आपली मनात संकल्पना होती आणि लोकांच्या दृष्टिकोनातून कट्ट्याला गाव घेऊ होते ज्यांना 50 रुपये 60 रुपये 100 रुपये खर्च होतं रिक्षा भाड्यासाठी तर त्या दृष्टिकोनातून आम्ही वराड ग्रामपंचायतीची मिटिंग घेतली त्या संदर्भात सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून जे आमचे सहकारी सगळे ग्रामस्थ आपल्या गावातील असणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून बाजार आठवडा बाजार म्हणून सोमवार आम्ही केलं निवडला तर गेल्या बाजारापासून गेल्या सोमवारी गेलो बाजार आणि गेल्या बाजारापेक्षा आज कमीच कमी काय म्हणलं असं तरी 75% आज लोक बाजार ह्याचं कपड्याची दुकानं असं सुगाड व्हाय उद्या सुगडा असं वाना असं हे सगळे फुला वगैरे सगळं एकूण निघायचं लोकांच्या सोयीसाठी असं त्यामुळे फक्त नाही असं ते होतं एक मच्छी ताजी मच्छी सुकी मच्छी असतात कोंबडे असतात नारळ असं झाडू असत पाना म्हणजे सगळं एकूण एक सगळं आता त्या विरोधासाठी तुम्ही केली त्यामुळे ही संकल्पना एक आमच्या मनात होती आणि आमची संकल्पना पूर्ण केलेली आहे तर आता असंच
लोकांनी सहकार्य दिलं तर ह्याच्यापेक्षाही आम्ही आणखी भराल बाजार आणि ह्याच्यापेक्षा आम्ही त्यांना जागा उपलब्ध करू. आम्ही स्वतःच्या सहकारातूनच स्वतःच्या मेहनतीने आम्ही हे मंडप छोटे छोटे यांना घालून दिलेले आहेत. त्यामुळे लोकांना खूपच त्याच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झालेली आहे आणि अशाच दृष्टिकोनातून लोकांनी असंच आमचा सहभाग दिला सहकार्य केलं तर आम्ही याच्यापेक्षा जिंका सहभाग आणि सहकार्य त्यांना आम्ही सुद्धा करू शकतो एवढं. आणि या ठिकाणी आज जे लोकांच्या सहभागात तुम्ही सहकार्य दिले तसं. तर हे आमचे वराडगावचे मोरजकर बरेच वर्ष हैसर यांचं दुकान हा. तेव्हा काय हे बाजार आता दोनच म्हणजे गेल्या सोमवारपासून भरायला लागलो. आजचं हे दुसरं सोमवार. तर मोरजकर आत्ता हो बाजार हे आपल्या गावात भरायला लागलो. मग बरेच लोक आपल्या गावचे सरमळ सोनवडा वगैरे तिकडेचे सुद्धा येतात. मग त्याच्यामुळे काय म्हणजे तुमची गिराईक वाढला की कमी होऊ लागला? वाढला गिराईक वाढला. जुनी लोक भेटायला लागली. चांगली आनंदाची गोष्ट झाली. म्हणजे पूर्वी सोनवडा सरमळची लोक यायची ना ते तर मध्यंतरी काळात बंद झाली. ते तर परत सुरू झाली इकडे येऊ त्या भाजी बाजाराचे निमित्तात ना जुनी पुराणी गिरायका म्हणजे म्हातारी वगैरे लोक येत जी पूर्वी ती आता सुरू झाली परत इकडे येऊ त्या निमित्त म्हणजे फायदा झाला म्हणजे गिराईक वाढला कमी. धन्यवाद. ठीक आहे नंतर घेऊया. हा ते असं नाही चला भजी खाणे नाही तर भजी सरली तर इतकं नाही मेथीची भजी